तालुक्यातील बोधेगाव येथील शेतकरी शिवाजीराव मोहिनीराज पवार यांच्या गट क्रमांक 612 मधील ऊसाच्या शेतात विजेच्या तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन आगीची घटना घडली आहे। 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता ही आग लागली। ऊसाची तोडणी सुरू असताना विजेच्या तारांमुळे अचानक शॉर्ट सर्किट होऊन सुमारे 4 एकर ऊस जळून खाक झाला। अंदाजे 3 ते 4 लाखांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। शेतकऱ्यांचे आरोप आहे की ही संपूर्ण घटना वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे घडली असून त्यांनी तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आग लागल्यानंतर परिसरात धुराची लोळ आणि घबराट पसरली। स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि आग विझवण्यात मदत केली आहे। वीज मंडळाचे उपअभियंता प्रशांत चिरमुडकर आणि तलाठी मनचित्र बेडके यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। शेतकऱ्यांची मागणी आहे की वीज मंडळाने जबाबदारी स्वीकारून भरपाई लवकरात लवकर द्यावी। शिवाजीराव पवार राहणार बोधेगाव, काल अंदाजे 2 ते 2:30च्या सुमारास माझा गट नंबर 612 बोधेगाव शहर येथील जवळपास 4 ते 5 एकर ऊसाचं एमईसीबीच्या लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे जळीत झालेला असून 200 ते 300 टन ऊसाचं नुकसान झालेलं आहे। तरी माझी एमईसीबी व शासनाला विनंती आहे की माझं हे जे 5-6 लाख रुपयाचं अंदाजे नुकसान झालेलं आहे त्याची मला भरपाई मिळावी ही मी शासनाला एमईसीबीला विनंती करतो। तसेच आज बोधेगावचे कामगार तलाठी बेडके साहेब, संजय वीर व एमईसीबीचे चोरमुले साहेब यांनी तिथे भेट देऊन पंचनामा केलेला आहे। तरी मला न्याय भेटावा ही शासनाकडे विनंती। बोधेगाव येथून जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।